डिअर स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 7.2 बघणार आहोत. पण त्याआधी काही बेसिक टर्म्स आहेत, ज्यामध्ये फर्स्ट आहे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, ज्याला आपण PDF ने इंडिकेट करणार आहोत. याची डेफिनेशन आहे लेट कॅपिटल X बी अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल डिफाइन ऑन इंटरवल S इज इक्वल टू इन ब्रॅकेट A, B a non-negative integrable function f of x is called the probability density function of x if it satisfies the following condition. तर कोणत्याही फंक्शनला जर आपल्याला PDF म्हणायचं असेल तर त्या फंक्शनने 3 कंडिशन सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. फर्स्ट कंडिशन आहे f of x should be greater than or equal to 0 for all x belongs to s. सेकंड कंडिशन आहे इंटिग्रेशन ऑफ f of x, जे लिमिट्स दिल्या जातील त्या लिमिट्सनुसार आपण दिलेलं फंक्शन हे इंटिग्रेट करणार आहोत अँड दॅट व्हॅल्यू शुड बी इक्वल टू 1. जसं आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शनमध्ये शिकलो होतो की सर्व प्रोबॅबिलिटीची ॲडिशन ही जर 1 येत असेल तर त्या फंक्शनला आपण PMF म्हणत होतो, राईट. तर या ठिकाणी सुद्धा या इंटिग्रेशनची जी व्हॅल्यू आहे ही 1 असायला पाहिजे. आणि थर्ड कंडिशन आहे प्रोबॅबिलिटी ऑफ x बिलॉंग्स टू ए इंटिग्रेशन ऑफ f of x dx. तर जे फंक्शन आपल्याला दिलं जाईल त्याला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. सेकंड टर्म जे आहे ते आहे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन, ज्याला आपण CDF ने इंडिकेट करतो. सो इट इज डिफाईन्ड ॲज f of x इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम. तर या ठिकाणी a जो आहे याला आपण लोअर लिमिट म्हणत असतो आणि x जो आहे याला अप्पर लिमिट म्हणत असतो. ॲक्च्युली हा डिफायनाईट इंटिग्रेशनचा टाईप आहे. इंटिग्रेशन फ्रॉम a टू x f of t dt. तर t जो आहे तो व्हेरिएबल आहे, दिलेलं फंक्शन जे आहे ते आपण t सोबत या ठिकाणी इंटिग्रेट करत आहोत. फॉर a इज लेस दॅन x इज लेस दॅन b, किंवा आपण असंही म्हणू शकतो एक्सची जी व्हॅल्यू आहे ती a आणि bच्या मध्ये आहे. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हेरीफाय व्हिच ऑफ द फॉलोइंग इज PDF ऑफ रँडम व्हेरिएबल x. फर्स्ट क्वेश्चन आहे f of x इज इक्वल टू साइन x फॉर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू π/2. तर ही कंडिशन आहे, हे आपले लिमिट्स आहे 0 पासून π/2 पर्यंत. ठीक आहे. तर सर्वात आधी या ठिकाणी काय करायचं आहे, फंक्शन दिलेलं आहे f of x इज इक्वल्स टू साइन x. तर फंक्शन जे आहे ते इंटिग्रेट करायचं आहे, त्याची लिमिट दिलेली आहे. ही जी आहे ही लोअर लिमिट आहे, ही याची अप्पर लिमिट आहे. त्यामुळे 0 पासून π/2 पर्यंत f of x dx. तर dx हे लिहायला विसरायचं नाही आहे. हा ऑपरेटर असतो, हा व्हेरिएबल असतो, म्हणजे दिलेलं जे फंक्शन आहे हे फंक्शन आपण x सोबत इंटिग्रेट करत असतो. मग x सोडून बाकीच्या ज्या टर्म असतात त्या आपल्यासाठी कॉन्स्टंट असतात. तर या ठिकाणी f of x ची व्हॅल्यू आपण पुटअप करूयात. 0 टू π/2 f of x आहे sin x dx. सो इंटिग्रेशन ऑफ sin x dx इज मायनस cos x प्लस c. तर हा जो प्लस c आहे हा आपण जो इनडिफायनाईट इंटिग्रेशनचा टाईप आहे त्यामध्ये आपण हा कंपल्सरी लिहत असतो, पण या ठिकाणी लिहायची गरज नाही आहे कारण हा डिफायनाईट इंटिग्रेशन आहे. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू साइन एक्सचं इंटिग्रेशन बनेल मायनस कॉस एक्स, आणि याचे जे लिमिट्स असतात हे लिमिट्स आपल्याला त्या ठिकाणी पुटअप करायचे आहेत. तर लिमिट्स आहे 0 टू π/2. इंटिग्रेशन घेतल्यानंतर इंटिग्रेशनचा साईन आपण लिहिणार नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी हा जो मायनस आहे, मायनस वाटलंच तर आपण याला ब्रॅकेटच्या बाहेरही लिहू शकतो. ठीक आहे. आता काय करायचं आहे, कॉस एक्स. तर या ठिकाणी एक्स काय आहे, व्हेरिएबल आहे जो कॉसचा अँगल आहे. तर सर्वात आधी एक्सच्या जागेवरती π/2 ठेवायचा आहे, मायनस एक्सच्या जागेवरती 0 ठेवायचा आहे. सो मायनस कॉस π/2. सर्वात आधी मी अप्पर लिमिट पुट करत आहे, मायनस कॉस 0. प्रत्येक ठिकाणी हेच करायचं, जसं ज्या प्रकारे डिफायनाईट इंटिग्रेशनचे एक्झाम्पल आहे तेच तर आहे, दुसरं काय या ठिकाणी. सो मायनस
कॉस पाय बाय 2 कॉस 90 हा 0 असतो, कॉस 0 हा 1 असतो. सो मायनस इंटू मायनस +1. तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू जी आहे ती +1 येत आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो दी व्हॅल्यू ऑफ एक्स, और वी कॅन से द रँडम व्हेरिएबल ऑफ एक्स, द रँडम व्हेरिएबल एक्स इज PDF. जर या ठिकाणी याची व्हॅल्यू जर 1 आपल्याला भेटली नसती तर आपण या ठिकाणी म्हणालो असतो द रँडम व्हेरिएबल एक्स इज नॉट PDF. यामधला सेकंड क्वेश्चन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स फॉर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. म्हणजे एक्सचे जे लिमिट्स आहेत ते 0 पासून 1 पर्यंत आहेत. आणि यामधला सेकंड क्वेश्चन आहे इट इज इक्वल टू 2 - x फॉर 1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 2. त्याचे लिमिट दिलेले आहे 1 पासून 2 पर्यंत. तर सर्वात आधी आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो इंटिग्रेशन लोअर लिमिट आहे 0, अप्पर लिमिट आहे 1, एफ ऑफ एक्स dx. सो इंटिग्रेशन 0 to 1 एफ ऑफ एक्स दिलेला आहे x dx. तर x रेज टू nचं इंटिग्रेशन काय असतं, x रेज टू nचं इंटिग्रेशन आहे x रेज टू n + 1 अपॉन n + 1 + c. तर एक्सची पॉवर या ठिकाणी 1 आहे, त्यामुळे एक्सचं इंटिग्रेशन बनेल x² डिवायडेड बाय 2. त्यानंतर ब्रॅकेट द्यायचं आहे आणि त्याची लिमिट्स लिहायचे आहेत 0 to 1. तर या ठिकाणी 1/2 जो आहे हा कॉन्स्टंट आहे, तो बाजूला घेऊयात. त्यानंतर शिल्लक राहील x² 0 to 1. कॉन्स्टंट जर दिलेल्या फंक्शनमध्ये येत असेल तर त्याला आधी बाजूला करायचं आणि नंतर जे फंक्शन आहे त्याला आपण इंटिग्रेट करणार आहोत. सो इट इज इक्वल टू 1/2 इंटू, सुरुवातीला आपण एक्सच्या जागेवरती 1 ठेवणार, 1² हा 1च असतो, 0² नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे आन्सर आहे 1/2 विच इज नॉट इक्वल टू 1. सेकंड क्वेश्चन बघूयात. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 एफ ऑफ एक्स dx. सो 1 to 2 एफ ऑफ एक्स आहे या ठिकाणी 2 - x dx. सेपरेट लिहूयात 1 to 2 2 dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 x dx. तर 2 जो आहे हा कॉन्स्टंट आहे, या ठिकाणी 1 शिल्लक राहील. इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x इज x 1 to 2 मायनस एक्सचं इंटिग्रेशन पुन्हा तेच x² डिवायडेड बाय 2 1 to 2. सो 2 इंटू, सर्वात आधी या ठिकाणी 2 ठेवूयात, -1 मायनस 1/2 कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला करूयात. तर 2चा स्क्वेअर डायरेक्ट 4 लिहूया तिथे, ठीक आहे. 4 - 1 विच इज इक्वल टू 2. 2 - 1 1, 1 इंटू 2 2 मायनस या ठिकाणी किती आहे 4 - 1 म्हणजे 3. सो 3 डिवायडेड बाय 2. सो 2 इंटू 2 4, 4 - 3 1, 1 डिवायडेड बाय 2 विच इज नॉट इक्वल टू 1. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणणार, द रँडम व्हेरिएबल एक्स इज नॉट प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 फॉर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. तर 0 to 1. सोल्यूशन इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 एफ ऑफ एक्स dx. सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 2 dx. तर 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याला बाजूला करूयात. 0 to 1 या ठिकाणी 1 प्रेझेंटच राहील dx. तर इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स इज x, त्यामुळे या ठिकाणी काय येईल 2x आणि याची लिमिट लिहून घेऊयात 0 to 1. सो 2 इंटू एक्सच्या जागेवरती 1 मायनस एक्सच्या जागेवरती 0. सो इट इज इक्वल्स टू 2
which is not equal to 1. Therefore the random variable x is not PDF. Second question आहे, the following is the PDF of random variable x. F of x is equals to x divided by 8 for 0 is less than x is less than 4. तर 0 to 4 ही रेंज आहे. 0 लोअर लिमिट आहे आणि 4 अप्पर लिमिट आहे. अँड इट इज इक्वल टू 0 अदरवाइज. देन फाइंड आउट. फर्स्ट आहे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन 1.5. सेकंड आहे प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2. म्हणजे याची लिमिट लोअर लिमिट आहे 1, याची 2 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन 2. तर या ठिकाणी फर्स्ट आपण बघूयात प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन 1.5. या ठिकाणी कंडिशन रीड करणं सर्वात महत्त्वाचं आहे. 1.5 ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. x जो आहे हा 1.5 पेक्षा कमी आहे. आपल्याकडे जी रेंज दिलेली आहे ती आहे 0 to 4. 0 to 4 मध्ये 1.5 कुठेतरी आहे, जी ह्या फंक्शनची अप्पर लिमिट आहे. मग लोअर लिमिट काय असेल? लोअर लिमिट बनेल 0, कारण फंक्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे 0 to 4. ठीक आहे. देअरफॉर लिमिट 1.5 जी आहे ती अप्पर लिमिट असेल and it starts from 0. f of x dx. So 0 to 1.5 f of x ची व्हॅल्यू x divided by 8 dx. तर 1 divided by 8 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याला आपण बाहेर घेऊयात. 0 to 1.5 x dx. इट इज इक्वल्स टू 1 divided by 8. तर एक्सचं इंटिग्रेशन येईल एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. लिमिट पुट करूयात 0 to 1.5. तर हे जे 1/2 आहे हे सुद्धा बाहेर येतील, कारण तेही कॉन्स्टंटच आहे. सो 1 divided by 16 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 1.5चा स्क्वेअर. तर 15चा स्क्वेअर हा 225 असतो. तर हा बनेल 2.25 मायनस 0. therefore the final answer will be 2.25 divided by 16. Second question आहे, that is probability of 1 is less than x is less than 2. तर इथे सरळ त्यांनी लिमिट दिलेली. लोअर लिमिट 1 आहे, अप्पर लिमिट 2 आहे. देअरफॉर f of x इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 f of x dx. सो इट इज इक्वल्स टू 1 to 2 f of x तोच असेल x divided by 8 dx. या ठिकाणी 1/8 बाजूला घेऊयात. इंटिग्रेशन 1 to 2 x dx. सो 1 divided by 8 एक्सचं इंटिग्रेशन x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 1 to 2. सो इट इज इक्वल टू 1 divided by 16. 1/2 यामधूनही आपण बाहेर घेतलेले आहेत. एक्स स्क्वेअर 1 to 2. सो 1 divided by 16. एक्सच्या जागेवरती आधी 2 ठेवायचा आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर हा 1च असेल. देअरफॉर द फायनल आन्सर विल बी 3 divided by 16. ओके, तर हे नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. थर्ड क्वेश्चन आहे यामधला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 2. म्हणजे 2 जो आहे हा लहान आहे, 2 पेक्षा मोठा. एक्सची जी व्हॅल्यू आहे ही 2 पेक्षा जास्त आहे. आपल्याकडे जी रेंज आहे ती 0 to 4 आहे. ठीक आहे, तर 0 to 4 मध्ये 2 हा कुठेतरी आहे. तर या ठिकाणी 2 जो आहे हा लोअर लिमिट असेल आणि शेवटचा जो आहे तो 4 जो असणार आहे हा अप्पर लिमिट असणार आहे, कारण एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त आहे. देअरफॉर इंटिग्रेशन 2 to 4 f of x dx. सो इंटिग्रेशन 2 to 4 f of x काय आहे x divided by 8
dx. सो 1/8 बाजूला घेऊयात, इंटिग्रेशन 2 to 4x dx. सो इट इज इक्वल्स टू 1 divided by 8, एक्सचं इंटिग्रेशन x square divided by 2, 2 to 4. सो 1 divided by 16, x square 2 to 4. आता एक्सच्या जागेवरती अप्पर लिमिट ठेवूयात, 4चा स्क्वेअर 16 मायनस आता लोअर लिमिट ठेवूयात 2चा स्क्वेअर 4. सो इट इज 12/16. 4ने आपण डिवाइड करू शकतो, 4 3s are 12, 4 4s are 16. त्याचा आन्सर आहे 3/4. थर्ड क्वेश्चन आहे, इट इज नोन दॅट error in measurement of reaction temperature, that is in 0 degree Celsius, in a certain experiment is continuous random variable that is given by f of x is equal to x square divided by 3 for -1 is less than x is less than 2. तर या ठिकाणी लिमिट दिलेली आहे -1 पासून 2 पर्यंत, म्हणजे एक रेंज आहे. -1 आहे लोअर लिमिट, 2 आहे अप्पर लिमिट, अँड इट इज इक्वल टू 0 अदरवाइज. देन फाइंड फर्स्ट व्हेरीफाय वेदर f of x is a PDF of random variable x. तर सर्वात आधी आपल्याला सांगायचं आहे की दिलेलं हे जे फंक्शन आहे हे PDF आहे की नाही. जो क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केला होता तोच आहे हा. सेकंड आहे फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. अँड थर्ड वन फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट x इज नेगेटिव्ह. सो सोल्युशन फर्स्ट सॉल्व करूयात. तर गिवन फंक्शन आहे f ऑफ x is equal to x square divided by 3 for -1 is less than x is less than 2. सो लिमिट आहे, लोअर लिमिट आहे -1, अप्पर लिमिट आहे 2. f of x dx. सो इट इज इक्वल्स टू -1 to 2. f of x दिलेला आहे x square divided by 3 dx. तर या ठिकाणी 1 divided by 3 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याला आपण बाजूला घेऊयात. सो 1 divided by 3 इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 2 x square dx. देअरफॉर 1 divided by 3 x स्क्वेअरचा इंटिग्रेशन x raised to 3 divided by 3 -1 to 2. तर 3 जो आहे 1 divided by 3 जो आहे तो बाजूला घेऊयात. सो 1 divided by 3 इंटू 1 divided by 3 म्हणजे 1 divided by 9 x raised to 3 बरोबर, x raised to 3 -1 to 2. नेक्स्ट काय करणार आहोत आपण, व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. सो 1 divided by 9, सर्वात आधी काय करायचं आहे, या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवूयात 2चा क्यूब म्हणजेच 8 -1चा क्यूब. तर 3 जो आहे हा ऑड आहे त्यामुळे हा -1च असेल. तर या ठिकाणी आपल्याला भेटेल 8 मायनस इंटू मायनस हा प्लस बनेल, 8 + 1 9 डिवायडेड बाय 9 विच इज इक्वल टू 1. त्यामुळे दिलेलं जे फंक्शन आहे द रँडम व्हेरिएबल एक्स इज PDF. हा PDF आहे, करण्याची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे. सेकंड क्वेश्चन आहे फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. तर लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट 1 आहे. देअरफॉर इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 f of x dx. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 f of x आहे x स्क्वेअर डिवायडेड बाय 3 dx. ठीक आहे. तर 1 डिवायडेड बाय 3 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याला आपण बाजूला घेऊयात. 1 डिवायडेड बाय 3 इंटिग्रेशन 0 to 1 x स्क्वेअर dx. आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो 1 डिवायडेड बाय 3 एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येईल x raised to 3 डिवायडेड बाय 3 0 to 1. देअरफॉर इट इज इक्वल टू, आता हे जे 1 डिवायडेड बाय 3 आहे हे बाजूला घेऊयात, तर ते मल्टिप्लाय होतील, तर ते बनतील 1/3.
9, x raised to 3, 0 to 1. सो 1 डिवायडेड बाय 9, एक्सच्या जागेवरती 1 ठेवूयात म्हणजे 1चा क्यूब 1च, 0 0च. सो 1 डिवायडेड बाय 9. क्वेश्चन नंबर 3 आहे यामध्ये, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज निगेटिव्ह. आता या ठिकाणी बघा लिमिट काय दिलेलं आहे आपल्याला, रेंज काय आहे, रेंज आहे -1 to 2, बरोबर आहे. पण ते काय म्हणतात की एक्स शुड बी निगेटिव्ह, एक्स काय पाहिजे, हा निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे हा कुठून सुरू होणार, -1, त्यानंतर 0 1 2, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, -1 to 0, 0 हा न्यूट्रल आहे, त्यानंतर 1 येतो, 1 पॉझिटिव्ह आहे, 2 सुद्धा पॉझिटिव्ह आहे. तर आपण कुठपर्यंत लिमिट घेऊ शकतो, ही -1 पासून 0 पर्यंत घेऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी -1 to 0 f of x dx. तर फंक्शनची व्हॅल्यू ठेवायची आहे या ठिकाणी -1 to 0 f of x आहे x² डिवायडेड बाय 3 dx. Therefore 1 डिवायडेड बाय 3 इंटिग्रेशन -1 to 0, या ठिकाणी आहे x² dx. So 1 divided by 3 x raised to 3 divided by 3 limit -1 to 0. So 1 divided by 3, आता 1 divided by 3 into 1 divided by 3, म्हणजे डायरेक्टली मी काय करतो, 1 divided by 9 लिहित आहे. x raised to 3 -1 to 0. Therefore 1 divided by 9, सर्वात आधी या ठिकाणी 0 पुट करूयात, 0चा क्यूब हा 0च येईल, -1चा क्यूब हा -1, कारण तो ऑड आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आन्सर भेटेल 1 डिवायडेड बाय 9, कारण हा मायनस इंटू मायनस प्लस बनेल, +1 इंटू 1/9 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 9. क्वेश्चन नंबर 4 आहे, फाइंड के इफ द फॉलोइंग फंक्शन रिप्रेझेंट PDF ऑफ रँडम व्हेरिएबल x. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, f of x is equal to kx for 0 is less than x is less than 2 and it is equal to 0. Otherwise also find probability of 1/4 is less than x is less than 3/2. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, असा एक क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जाईल. तर शक्यतो ज्या क्वेश्चनमध्ये के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते ते फंक्शन जे असतं ते ऑलरेडी PDF असतं. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे फंक्शन रिप्रेझेंट PDF, म्हणजे इंटिग्रेशनची जी व्हॅल्यू असते ती 1 असते. तर सर्वात आधी आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. देअरफॉर इंटिग्रेशन लिमिट दिलेली आहे, लोअर लिमिट आहे 0, अप्पर लिमिट आहे 2, 0 to 2 f of x dx. 0 to 2 f of x आहे kx dx. तर के जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याला बाजूला घेऊयात. सो के इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 x dx. Therefore it is equal to, आता सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट काय की याची जी व्हॅल्यू आहे ही किती असते, 1 असते, कारण हा PDF आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपण काय लिहिणार, इक्वल टू 1. Therefore k इंटू एक्सचं इंटिग्रेशन येईल x² डिवायडेड बाय 2 and limit 0 to 2 is equal to 1. Therefore k divided by 2 x² 0 to 2 is equal to 1. So k divided by 2, सर्वात आधी आपण एक्सच्या जागेवरती अप्पर लिमिट ठेवूयात, 2चा स्क्वेअर 4, 0 0 is equal to 1. Therefore we can say 4k divided by 2 is equal to 1. So 2 2s are 4, means 2k is equal to 1. So value of k is 1/2. तर के ची व्हॅल्यू जी आहे ती 1/2 आपल्याला मिळाली आहे. आता काय करायचं आहे, ही के ची व्हॅल्यू या फंक्शनमध्ये ठेवायची आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय बनेल मग
फर्स्टमध्ये फंक्शन बनेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के एक्स. तर के किती आहे 1/2, म्हणजेच हा बनेल एक्स डिवायडेड बाय 2. तर हा एक्स डिवायडेड बाय 2 बनणार आहे. त्यानंतर आपण हा जो क्वेश्चन आहे हा सॉल्व करणार आहे. ठीक आहे, तर आधी याचा स्क्रीनशॉट किंवा नोट डाऊन करून घ्या. तर फंक्शन आपण लिहून घेतलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के एक्स. केची व्हॅल्यू 1/2 होती, त्यामुळे एक्स डिवायडेड बाय 2. आणि या ठिकाणी आपल्याला लिमिट दिलेली आहे 1/4. तर ही लोअर लिमिट आहे, ही अप्पर लिमिट आहे. सो इंटिग्रेशन फ्रॉम 1/4 टू 3/2 एफ ऑफ एक्स dx. Therefore integration from 1/4 to 3/2 f of x आहे x divided by 2 dx. So it is equal to 1/2 constant आहे, त्याला बाजूला घेऊयात. इंटिग्रेशन ऑफ 1/4 to 3/2 x dx. So 1 divided by 2 x चं इंटिग्रेशन येईल x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 1/4 to 3/2. So 1/2 into 1/2 1/4 x square 1/4 to 3/2. आता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटची व्हॅल्यू ठेवून द्या. सो 1/4 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजेच 3/2चा स्क्वेअर. तर 3चा स्क्वेअर असेल 9 आणि 2चा स्क्वेअर असेल 4. 4 पण त्याच फॉर्ममध्ये लिहूयात. ठीक आहे, त्यानंतर मायनस 1/4चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर हा 1 आणि 4चा स्क्वेअर बनेल 16. ठीक आहे, त्यांचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे. डिनॉमिनेटर सेम आणण्यासाठी आपण काय करूया, त्याला 4ने मल्टिप्लाय करूयात. इथेही 4ने मल्टिप्लाय करूयात. सो 1/4 इंटू 9 4 जा 36, 36 मायनस 1 35 divided by 16. So 35 into 1 35 divided by 64. So this will be your फायनल आन्सर. तर हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन 1 आहे. अशाच पद्धतीने आपल्याला क्वेश्चन 2 ही सॉल्व करायचा आहे. सेकंड क्वेश्चन आहे यामधला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के एक्स इंटू 1 मायनस एक्स फॉर 0 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 1 and is equal to 0, otherwise also find probability of 1/4 is less than x less than 1/2. अजून एक आहे टर्म प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन 1/2. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो इंटिग्रेशन लिमिट आहे 0 to 1 के एक्स इंटू 1 मायनस एक्स डी एक्स. त्याची व्हॅल्यू असते 1, कारण हा PDF आहे. तर के जो आहे हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याला बाजूला करूयात. 0 to 1 मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. एक्स मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 1. सो इट इज इक्वल टू के इंटू सेपरेट इंटिग्रेशन करूयात. 0 to 1 एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 1. देअरफॉर के इंटू एक्सचं इंटिग्रेशन येईल एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि त्याचं लिमिट आहे 0 to 1. कर्ली ब्रॅकेट देऊया तिथे. ठीक आहे, त्यानंतर मायनस, त्यानंतर एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन येईल एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय 3 0 to 1. ठीक आहे, देअरफॉर के इंटू, तर 1/2 जे आहे ते कॉन्स्टंट आहेत, ते बाजूला घेऊयात. सो ब्रॅकेटमधली टर्म असेल एक्स स्क्वेअर 0 to 1 मायनस या ठिकाणी 1/3 कॉन्स्टंट आहे, ब्रॅकेटमध्ये टर्म आहे एक्स रेस टू 3 0 to 1. देअरफॉर के इंटू 1/2, तर 1चा स्क्वेअर हा 1च असेल. 0 स्क्वेअर नाही लिहिलं तरी चालेल. मायनस 1 डिवायडेड बाय 3 इंटू 1चा क्यूब हा 1च असेल. 0 नाही लिहिलं तरी चालेल. आणि यांची ॲडिशन किती आहे, यांची ॲडिशन 1 आहे, हे विसरायचं नाही आहे. ठीक आहे, सो के इंटू इथे येईल 1/2 आणि इथे येईल 1/3. ठीक आहे, इक्वल टू 1.
सो के इंटू त्याला 3ने मल्टिप्लाय करूयात, त्याला 2ने मल्टिप्लाय करूयात. ठीक आहे. सो 3 इंटू 1 3, त्यानंतर 2 इंटू 1 2, 3 मायनस 2 1, 3 इंटू 2 6 इक्वल टू 1. देअरफोर k डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 1. त्यामुळे k ची व्हॅल्यू बनत आहे 6. आता ही जी k ची व्हॅल्यू आहे, ही k ची व्हॅल्यू आपण या फंक्शनमध्ये ठेवणार आहोत. देअरफोर एफ ऑफ एक्स काय बनेल मग? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के एक्स, म्हणजेच 6x इंटू 1 मायनस एक्स. त्यानंतर आपण ह्या दोन टर्म ज्या आहेत त्या फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. तर फंक्शन आपण लिहून घेतलेलं आहे, के ची व्हॅल्यू ठेवलेली आहे. दॅट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 6x इंटू 1 मायनस एक्स. लोअर लिमिट आहे 1/4, अप्पर लिमिट आहे 1/2. सो इंटिग्रेशन फ्रॉम 1/4 टू 1/2 एफ ऑफ एक्स dx. सो इंटिग्रेशन फ्रॉम 1/4 टू 1/2 एफ ऑफ एक्स आहे 6x इंटू 1 मायनस एक्स dx. तर 6 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याला बाजूला घेऊयात. 1/4 टू 1/2 एक्सने मल्टिप्लाय करून घेऊयात. x इंटू 1x, x इंटू x, एक्स स्क्वेअर dx. सो नेक्स्ट स्टेप 6 इंटू सेपरेट घेऊयात आता इंटिग्रेशन. इंटिग्रेशन फ्रॉम 1/4 टू 1/2 एक्स dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 1/4 टू 1/2 एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे. सो 6 इंटू एक्सचं इंटिग्रेशन येईल एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2, लिमिट आहे 1/4 टू 1/2 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असेल एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय 3, 1/4 टू 1/2. सो 6 इंटू 1/2 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घेऊयात. एक्स स्क्वेअर 1/4 1/2. इथेही सेम 1/3 कॉन्स्टंट आहे, एक्स रेस टू 3, 1/4 टू 1/2. सो इट इज इक्वल्स टू 6 इंटू इन ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट घ्यायची गरज नाही आता, 1/2. आता एक्सच्या ठिकाणी आपण अप्पर आणि लोअर लिमिटच्या व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. तर एक्स स्क्वेअर म्हणजेच 1/2चा स्क्वेअर. तर 1/2चा स्क्वेअर बनेल 1/4 मायनस 1/4चा स्क्वेअर म्हणजेच 1/16 मायनस 1 डिवायडेड बाय 3. त्यानंतर एक्सचं क्यूब, एक्स क्यूब म्हणजेच काय? अप्पर लिमिट 1/2चा क्यूब. सो दॅट इज 1/8 मायनस 1/4चा क्यूब. तर 1चा क्यूब 1 आणि 4चा क्यूब 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे 64. सो 1/2 सिम्पल कॅल्क्युलेशन आहे आता. 1/2 तर यांचा डिनॉमिनेटर सेम नाही, 4ने मल्टिप्लाय करूया तिथे. सो 4 इंटू 1 4, 4 मायनस 1 3, 3 डिवायडेड बाय 16 मायनस 1 डिवायडेड बाय 3. इथेही सेम, इथे 8ने मल्टिप्लाय करूयात. ठीक आहे. म्हणजे इथेही 64 येतील, इथेही 64 येतील. 8 इंटू 1 8, 8 मायनस 1 7 डिवायडेड बाय 64. सो 1 डिवायडेड बाय 2 इंटू 3 इंटू 1 3, 16 इंटू 2 32 मायनस 7 डिवायडेड बाय 3 इंटू 64, 3 4 12 म्हणजे 192. तर इथेही यांचा डिनॉमिनेटर सेम नाही आहे. समजा आपण 32ला 6 इंटू 2 6ने जर मल्टिप्लाय केलं तर 32 इंटू 6, 6 इंटू 2 12, 6 3 जार 18 19, बरोबर आहे. 192 येत आहे. म्हणजे आपण याला 6ने मल्टिप्लाय करू शकतो. तर करूयात मग 6ने इथेही आणि इथेही. सो 1/2 इंटू 18 मायनस 7 डिवायडेड बाय 192. सो 18 मायनस 7, तर या ठिकाणी 6 आहे. 6 आपण लिहिलेच नाही, बरोबर आहे. हे 1/2 पासूनच सुरुवात केली आपण. इथे ब्रॅकेट देऊयात करली आणि इथे 6. हा जो 6 आहे आपण लिहिलाच नाही खाली. ठीक आहे.
6. हे 1/2 जे आहेत तर 1/2 जो आहे तर 1/2 आपण या ठिकाणी घेतला होता, तर 1/2 इथे लिहायची गरजच नाही आहे. 1/2 ने आपण ऑलरेडी मल्टिप्लाय केलेली आहे टर्म. तर इथे फक्त राहतील 6. ठीक आहे. तर इथे 6 येतील, इथे 6 येतील, इथे 6 येतील. म्हणजेच 6 इंटू ही टर्म बनेल 11 डिवायडेड बाय 192. तर 11 इंटू 6 किंवा 6ने आपण इथे डिवाइडही करू शकतो. ठीक आहे. 6 3s are 18 आणि 6 2s are 12. म्हणजे टर्म भेटत आहे 11/32. तर आन्सर आहे 11 डिवायडेड बाय 32. हे आन्सर जे आहे ते या टर्मचं आहे. आता आपल्याला ही टर्म फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. त्याचा आधी स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. तर लास्ट विचारलेलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन 1/2. तर अप्पर लिमिट जी आहे ती 1/2 आहे. मग लोअर लिमिट काय असेल, तर रेंज चेक करूयात आपण. रेंज काय आहे 0 to 1. ठीक आहे. तर या ठिकाणी 1/2 जो आहे हा अप्पर आहे, ही मॅक्स व्हॅल्यू आहे. तर मिनिमम व्हॅल्यू किती असेल 0. त्यामुळे लोअर लिमिट जो बनेल तो बनेल 0. 0 to 1/2 f of x dx. देअरफॉर 0 to 1/2 f of x काय दिलेला आहे, f of x आपण फाइंड आउट केला होता, तो होता 6x इंटू 1 मायनस x dx. तर 6 कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याला बाहेर घेऊयात, आतमध्ये मल्टिप्लाय करूयात. 6x इंटू 1x, x इंटू x, x स्क्वेअर dx. नेक्स्ट स्टेप असेल 6 इंटिग्रेशन फ्रॉम. आता काय करूयात, टर्म जी आहे ती सेपरेट लिहून घेऊयात. सेपरेटली आपण याला इंटिग्रेट करूयात. सो 0 to 1/2 इंटू x dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1/2 x स्क्वेअर dx. सो नेक्स्ट स्टेप विल बी 6 इंटू. आता काय करायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. कर्ली ब्रॅकेट घेऊन टाकूयात. ठीक आहे. तर एक्सचं काय असेल x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि लिमिट आहे 0 to 1/2 मायनस एक्स स्क्वेअरचं असेल x रेज टू 3 डिवायडेड बाय 3 0 to 1/2. देअरफॉर 6 इंटू 1/2 कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला घेऊयात. आतमध्ये शिल्लक असेल x स्क्वेअर 0 to 1/2 मायनस 1/3 कॉन्स्टंट त्याला बाजूला घेऊयात. आतमध्ये आहे x रेज टू 3 0 to 1/2. So it is equals to 6 into in bracket 1 divided by 2 into x स्क्वेअर म्हणजे 1/2चा स्क्वेअर 1/4 आणि 0 नाही लिहिला तरी चालेल, मायनस 1/3 इंटू 1/8. 0 नाही घेतला तरी चालेल. सो नेक्स्ट स्टेप विल बी 6 इंटू 1/8 मायनस या ठिकाणी येईल 1 डिवायडेड बाय 24. ठीक. तर आपण काय करू शकतो या ठिकाणी 8 जो आहे तर 8ला आपण 3ने मल्टिप्लाय करू शकतो. इथे 3ने मल्टिप्लाय करू शकतो. सो 6 इंटू 3 इंटू 1 3, 6 इंटू 3 इंटू 1 3, 3 मायनस 1 2 डिवायडेड बाय 24. म्हणजेच 6 इंटू 2 12 डिवायडेड बाय 24. म्हणजेच आन्सर आहे 1/2. ओके. तर स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा.